गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो पुन्हा एकदा जय महाराष्ट्र. तर झालं असं की आपल्याला फर्स्ट शिपला जायचं आहे ना. आईने माझ्यासाठी डब्बा वगैरे केलं आहे. तर सोयाबीन फेवरेट तर नाही आहे, बट प्रोटीन सोर्स आहे, सो चांगलं आहे. आणि भाकर वगैरे केली आहे. सो मेन मुद्दा आपल्याला आता ओटचा शेक बनवून प्यायचा आहे, कारण पूर्ण वेळ फक्त याच्यावर राहून तर नाही जमणार. त्याच्यामुळे लवकर क्रिएट करूया, म्हणजे बनवूया. पितो आता ना, निघतो तुम्हाला मी डायरेक्ट हेल्मेटवर भेटतो. ओके. सो चला लवकर जाऊया, उशीर झालाय. आपण आपल्या घराच्या इथे तर निघालोय. आता आपल्याला पेट्रोल भरायचं, कारण गाडीत पेट्रोल नाहीये. सो लवकर जाऊन पेट्रोल भरावं लागेल. बापरे, पेट्रोल इज इम्पॉर्टंट बिकॉज ऑर्डर लागतात नुसत्या. मेन तर इतकं आहे, सध्या गाडीत पेट्रोल भरायचंय, कारण गाडीत पेट्रोल एकदम लाल कांडी आहे. पेट्रोल नसेल तर गाडी चालणार नाहीये. सो जाऊन पहिला पेट्रोल भरू. मित्रांनो, हे मुलं शाळेत जात आहेत ना, यांना बघून मला आपले दिवस आठवले की आपण पण अशाच आपल्या मित्रांसोबत शाळेत जायचो. पण आता काय, ना मित्र आहेत ना शाळा आहे. चाललंय आपला कामधंदा, दुसरं काही करणार आपण. 2 जागेवर पेट्रोल भरायला गेलो, पण 1 जागेवर पेट्रोलचा काम नाही झाला. आता बघू कुठं भेटतंय का, कारण पेट्रोल नाही ना यार. पेट्रोल नसतं तर गाडी कशी चालेल. आपल्याला इकडनं जायचंय. 51 मिनिटाचा रस्ता आहे, तो आपल्याला पाऊण तासात क्लिअर करायचा आहे. बघू होतंय का. मॅपची गरज थोड्यापुरतं लागेल आपल्याला. सिग्नल बिग्नल का नाही. काय रे गोष्ट आहे माझी सकाळी. अरे यार, पेट्रोल टाकायचं अजून. ये बघा, पेट्रोल टाकायला थांबलोय. जवळ फक्त एवढेच पैसे आहेत, सगळ्याचा पेट्रोल टाकू आपण. चिल्लर बिल्लर काढू ना जराशी. आता येऊन बोलू नका. विनायक कोणत्या मंदिरावर गेल तर बसायला. आता मंदिरावर भीक नाही तर डायरेक्ट जेवण देतात. आपले मंदिर आता अपग्रेड झालेत. माणसं खूप चांगले झालेत. चांगले माणसं चांगले झालेत, वाईट माणसं अजून वाईट झालेत. ताई थोडं लवकर कर ना, कामाला जायचंय. 307 पेट्रोल आहे म्हणजे गाडीत असं, बट नको ना, रिझलला लावून गाडी नाही चालवायची मला. ते याच्यात टाका. ओके. 60 रुपयाचा पेट्रोल. पहिले आपण पण असंच टाकायचो जेव्हा आपल्याकडे पैसे बिशे नव्हते. म्हणजे तेव्हा कामाला वगैरे नव्हतो ना, घरातनं पैसे घ्यायचो तेव्हा असंच 50 रुपयाचा 100 रुपयाचा एवढाच पेट्रोल टाकायचा, याच्या जास्त नाही टाकायचा, कारण पैसा नव्हता ना. आता काय, आता आपण 200 300 याच्या खाली पेट्रोल तर कधी टाकलंच नाही. 100 रुपयाचा तरी कधी टाकलंच नसेल मला असं वाटतं. भरशी काका चाललेत कदाचित एफजेड घेऊन. आईला भरशी काका रायडर येत. ओ माय गॉड, रेसिंग लावायची का. हा, सर्दी. असा खुला रोड असला ना तर गाडी चालवायला खरं मित्रांनो लय मजा येते. आणि सकाळची वेळ, तर माझा माईकचा आवाज कसा येत असेल. आता मी 70च्या स्पीडला आहे. 400 रुपयाचा इयरफोन घेतलाय आपण, त्याला माईकच्या थ्रूने वापरतोय. सो आवाज कसा आहे ना, एकदा बघूया आपण चेक करून लगेच शॉट टाकू ना एक. सो मित्रांनो, आता ना मी तुम्हाला डायरेक्ट आपल्या कामावरच भेटतो, कारण उशीर झालाय. सो राबरूप जातो. व्हिडिओ चालू ठेवली ना घरून मला शिव्या खाता लागतील. यो फास्ट चालवतो गाडी, असा तसा येत ते. सो चला, शांतीत जातो मी चुपचाप.
ठीक आहे. सो फायनली आपण पोहोचले आपल्या ऑफिसवर. आपल्या हाऊसकीपिंगचं नाव आहे ते. आपल्या कपड्यात रेडी आहे. केस असे होतात ना, बघा ना, आखे दाबून जातात केस माझे. केस लय वेगळे आहेत. आपण करूया लवकरच बुटुक्स काय बोलतात तो हेअर आपला सलूनवाला आहे, त्याने सांगितले बुटुक्स कर बुटुक्स. सो बुटुक्स करू. आता जरा जायचं आहे वॉशरूमला. पहिलेही प्रेशर कंट्रोल करून ठेवला मी कधीपासून माहिती आहे का. मी काय सांगत होतो, थांब भाई ॲक्शन कॅमेरा ठेवते आधी आपलं. केविनच्या पाया पाडू. गुड मॉर्निंग. एक इन्सिडेंट असा झालाय की मी कॅबिनमध्ये बसलो. एक जणाला रिक्षातनं उतरून बोलतो, मी त्याला विचारलो कुठं चालले, बॅग घेऊन आतमध्ये चाललेला. मी बोलो कुठं चाललेत, बोलतो रिसेप्शन में जाना है. बोलो किनसे मिलना है, बोलतो रिसेप्शन में जो रहते उनसे मिलना है. रिसेप्शनमध्ये घेऊन गेलो. तिथं फोन चालू होता. बोलतो हॉटेल में आया हूँ रुको जरा. मी हैरान झालो. मी बोलो हे काय बोलतोय हॉटेल में. मी बघितलं. मी बोलो कोणता हॉटेल बोलतो यार. तर आमच्या समोर हॉटेल आहे ना गोल्डन नेस्ट करून. तर मॅडमशी गेलो तर तिथं काहीतरी बोलायला लागला. नंतर त्यांना सांगितलं हॉटेल समोर आहे. भाई कसे कसे लोक येतात यार. भाई मला ना एक गोष्ट समजतच नाहीये, कांड सर्व माझ्यासोबतच होत आहेत का. तर झाला का, मी केबिनमध्ये बसलेलो. मी एक वडापाव खाला समजा एक ना. मी ही बॉटल आहे ना, ही बॉटल घ्यायला फक्त असं खाली वाकलो. तेवढ्यात एक युटर्न मारत होता, डंपरवाला होता, मोठी गाडी होती, ट्रक. तर तो युटर्न मारत होता. त्याने केबिनला, त्याला मागे त्याला दिसला नाही, तो सांगणारा पण मुंडा होता. त्याने डायरेक्ट गाडी आणली ना, केबिनला टकरली त्याची, म्हणजे ठोकली त्याची गाडी. केबिन असा उचलला. मी बोलो आईच्या गावात, बोला काय झाला. तिथनं म्हणजे तोंडातनं शिवी निघाली. मी बोलो काय झालं. केबिन पण तुटली इथं थोडीशी. तर मॅडम बोलते केबिन नवीन येणार आहे. बोलो जाऊ दे, मला काय करायचंय. मी त्याला धरला, चल आतमध्ये केबिन भरून दे. मला नाही माहिती, केबिन भरून दे. मी इतकी डेअरिंग पण आता थोडं असं वाटतंय की यार ते थोडे वयस्कर होते, नव्हतं करायला पाहिजे असं. कसं सॉफ्ट दिल यार माझा. मला असं नाही आवडत की यार वयस्कर माणसांवर असं रुबाब झाडावा या काय. भले गरीब असो श्रीमंत असो कोण पण असो, पण वयस्कर तो वयस्कर. जाऊ दे आता काय. तर मला नाही समजत यार नक्की विषय काय. आता वापस एक सांगतो तुम्हाला काहीतरी. आमची मॅडम आहे रिसेप्शनची. तर तिथे मी गेलो एक गोष्ट सांगायला त्यांना कामाबद्दल. तर त्यांनी मला ही गेम दिली हाऊसी म्हणून बोलतो. मला माहीत पण नाही गेमचा काय विषय असतो. तर त्यांनी सांगितलं हे आहेत, त्याच्यातनं कोणतं तरी एक डाईल मिसिंग आहे. याच्यात डाईल आहेत, कोणतं तरी एक डाईल मिसिंग आहे, ते सर्व नंबर वाईज लाव. मी बोलो भाई मी शिकवणीचं काम करतो, तुम्ही मला एक काम दिलंय. मी इतका हसत होतो ना मनातल्या मनात. भाई काय होते आज, भाई आजचा दिवसातला वेगळा आहे. सो मित्रांनो चला, झाली आपली सुट्टी. तर आता जाऊया आपण घरी. त्यामुळे मी आता ॲक्शन कॅमेरे पे मिळतंय. हे आपण क्या चैनल है, मैं फेसबुक पे देखा था मेरा इस पे देखो. और इंस्टाग्राम हो, नहीं। हाँ फिर यूट्यूब पे देखा करो मेरा व्हिडिओ. ओके. आज तो हे रे मित्रांनो, इथंच एकदा माझ्यासोबत सीन झालता की मागून एक जण आला. मी असा आरशात, सेम असेच सिच्युएशन, असा आरशात बघितलं ना. तो आला बाजूवर ना. त्याने मला एक शिवी घातली. बट माझा दिमाग खराब झाला कारण माझी चुकी नसताना मला शिवी ऐकायला लागली. तर मी बोलत होतो, बट ती मागची माझ्या मागं लेडीज बसलेली, त्या बोलल्या की सोड, जाऊ दे चल. मग मी बोललो जाऊ द्या, काय बोलणार आता. असं बिनकामाचं कोण बोललं ना, आपण नाही ऐकून घेत. गाडी पळवते, मला माहितच नाही काका बसलेत मागं. चुपचाप हलवलो जाऊ. कसे थोडे वयस्कर आहेत. 2 मिनिटात तलावपालीला थांबलोय. व्ह्यू चेक करा मित्रांनो कसा आहे इथं, कसा दिसतोय. फुल पक्षी वगैरे पाण्यात आहेत. हे काय लावलं काय माहिती. व्ह्यू तर सही आहे. तर सनसेटला व्ह्यू भारी होत असेल ना इथे. गाडी लावली, फाईन बिन नाही बसला पाहिजे. तर बघू बाकी. काय सीन आहे यार इथं. पक्षी वगैरे उडतात, भारी सीन आहे यार इथं. हे बघ एक माझ्या समोर बसला.
लफडा झालाय मित्रांनो. काय झालं बघूया. बोल बोल. अरे इथं लफडा झालाय. गोप्रो लावून हिंडतोय ना. झाला सॉल्व झाला त्यांचा मॅटर. बोल ना. तो बोलतोय मला ठोकून गेला. तो बोलतोय एरिया कोणता आहे बघितला का. भाई जागेची धमकी देतात यार. एरिया कुठला पण असतो ना, माच करायची हिंमत असली पाहिजे नाही का. हे पण यार इथं किती सही आहे. सो मित्रांनो घरी तर आलोय. आता साखरपुड्याला जायचंय तर तयारी करता पटकन पटकन कारण उशीर झालाय. शो सो आता साखरपुड्याला आल्या. इथं खालती एक ग्राउंड फ्लोअरला जेवण असतं तिथं. सो आपलं व्हिडिओ इथं नाही ना, आय थिंक तिकडं जाता वर्षा डायरेक्ट तिकडून मांडवंतर आल्या. डेकोरेशन इथे गेले. मला असं वाटलं इकडं असेल. काय विषय नाही. चारी भाऊच्या आता पुढं आम्ही मला काहीच माहीत नाही. जोपर्यंत कोण भेटत नाही तोपर्यंत इथंच टाइमपास इथं टाइमपास करावा. Magic Promoting Power Sound. काही नशीब असं होतं इतकं पण गांडून आहे. साखरपुडा चालू झाले ना लाईट गेले यार. आता कोण आहे लाईट घालवणार. साखरपुडा पार पडले. जेवण वगैरे पण झालंय.
तर नवरी नाही का ते साखर वाटते वगैरे, साखर आहे तोंडात. बघू घरी घरी जायचं ते. गाडी पण गिफ्ट आहे. मित्रांनो बोरी विस्तार समिटलाय, झालाय तो झाला. लवकर आले जाऊ द्या. तर नावे इथे काम करतं. एक साईडला दिप्या भाऊ आहे आपला. झाले सगळं. बस आजच्यासाठी एवढाच ब्लॉग होता. काहीतरी बनवला मी ब्लॉग, नो स्क्रिप्टेड, नो विचार केला. चला भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या शॉर्ट ब्लॉग बनेल. सो भेटू उद्या सकाळी.